शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 मधील 2013 ते 19 प्रश्नपत्रिका विश्लेषण हे स्पष्टीकरणासह आपण पाहणार आहोत। परीक्षेमध्ये नेहमी येणाऱ्या प्रश्नांची पुनरावृत्ती आणि पडलेले प्रश्न याबद्दलची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपण पेपर क्रमांक 1 मधील परिसर अभ्यास 2016 ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। माणूस सुरुवातीच्या काळात प्राचीन बोरुणे लिहिण्यासाठी खालील पर्यायातील कशाचा वापर करत नसे? कच्च्या विटा, पपायरस झाडांची साल, भुजपत्रे, पत्रगुच्छ। उत्तर आहे पत्रगुच्छ। जसं सुरुवातीला माणूस हा कच्च्या विटा, पपायरस झाडाची साली, ताडपत्रे, भुजपत्रे यावर बोरुणे लिहित असे। लिहिण्यासाठी वापरलेली रंगवनस्पतीपासून तयार केली जायची, जसं डिंक, पाणी, काजळी यांच्या मिश्रणातून शाई तयार केली जात होती। इतिहासाच्या संदर्भाने पुरा या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? वाडी किंवा वस्ती, जुने, दातेरी, सुरी, परगण्यातील मोठे गाव। उत्तर आहे जुने। मोगल काळातील राज्यकर्ते आणि त्यांचा कार्यकाळ लक्षात घेता योग्य कालानुक्रम दर्शवणारा पर्याय कोणता? हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान। अकबर, हुमायून, जहांगीर, शहाजहान। हुमायून, अकबर, शहाजहान, जहांगीर। अकबर, हुमायून, शहाजहान, जहांगीर। उत्तर आहे हुमायून, अकबर, जहांगीर आणि शहाजहान। मध्ययुगीन कालखंडात लिहिला गेलेला ग्रंथ खालील पर्यायातील कोणता? नाट्यशास्त्र, रामचरितमानस, पंचतंत्र, अर्थशास्त्र। उत्तर आहे रामचरितमानस। संत तुलसीदासांनी रामचरितमानस हा ग्रंथ लिहिला। सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिलं। नाट्यशास्त्र हे भरतमुनींनी लिहिलंय। पंचतंत्र हे विष्णू शर्माने लिहिलंय। अर्थशास्त्र हे कौटिल्य किंवा विष्णुगुप्त यांनी अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलाय। सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र। उत्तर आहे महाराष्ट्र। महाराष्ट्रातील पैठण म्हणजेच प्रतिष्ठान ही राजधानी होती। खालीलपैकी योग्य विधान कोणती? आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता। शहाजीराजांना बंगलोरची जहागिरी बक्षीस दिली होती। उत्तर फक्त अ, फक्त ब, दोन्ही अ ब, दोन्ही अ ब, अ व ब नाही। उत्तर आहे दोन्ही अ ब। शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे पाईक असलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता? दौलत खान, फाजल खान, सलाबत खान, दाऊद खान। उत्तर आहे दौलत खान। दौलत खान हा आरमारांचा प्रमुख होता। शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत नसे? अमात्य व न्यायाधीश, पंडितराव व न्यायाधीश, अमात्य व सचिव, पंडितराव व सचिव। उत्तर आहे पंडितराव व न्यायाधीश। जसं आपण 2014ची प्रश्नपत्रिका पाहिली, त्याच्यामध्ये विश्लेषण पाहिलं होतं, जसं की मोरोपंत पिंगळे हे राज्यकारभार चालवणे हे प्रधान होते। रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे राज्याचा जमा खर्च पाहत होते, ते अमात्य म्हणून काम करत होते। हंबीरराव मोहिते हे सेनेचं नेतृत्व करतायत, सेनापती म्हणून होते। मोरेश्वर पंडित हे धार्मिक कामं पंडितराव आहेत। निराजीरावजी न्यायदान करणं हे न्यायाधीश आहेत। अण्णाजी दत्तो सरकारी आज्ञापत्र पाठवणे हे सचिव आहेत। रामचंद्र त्रिंबक डबीर हे परराज्याशी संबंध ठेवणे हे सुमंत आहेत। संस्कृत पंडितांना मराठी भाषेचे महत्त्व सांगताना संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली? संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत एकनाथ। उत्तर आहे संत एकनाथ। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? शिवराई, सोन्याची शिवराई, सोन्याची मोहर, तांब्याची मोहर। उत्तर आहे तांब्याची शिवराई। राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली सोन्याची होन आणि तांब्याची शिवराई अशा पद्धतीची नाणी पाडली होती। जिल्हा परिषद कामकाजाविषयी योग्य विधान कोणतं? जिल्हा परिषद सदस्य संख्या कमाल 100 असते। जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीसाठी वय किमान 25 वर्ष असलं पाहिजे। जिल्हा परिषद अध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो।
जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती व जिल्हा परिषदांचे सभासद नसतात. उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. 2013च्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका याबद्दलचे सदस्य संख्या, पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याबद्दलची माहिती आपण सांगितलेली आहे. भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचा मूलभूत अधिकार कोणता? माहितीचा अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, समतेचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. उत्तर आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायातील कोणते? आगरतळा, कोहिमा, दिसपूर, एंजॉल. उत्तर आहे दिसपूर. जसं आपण पाहतो की आगरतळा, एंजॉल, कोहिमा ही खंडपीठं आहेत. तर भारतातील उच्च न्यायालय जर आपण पाहिली आणि त्यांची खंडपीठ आणि कार्यक्षेत्रासंदर्भात जर आपण माहिती पाहिली, जसं आपण मुंबईबद्दल जर पाहिलं तर त्याचं कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र, गोवा, दादर, नगर हवेली, दमण, दीव. त्याची खंडपीठं नागपूर, पणजी आणि औरंगाबादला आहेत. कलकत्ता याचं पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार हे कार्यक्षेत्र आहे. पोर्ट ब्लेअर हे त्यांचं फिरतं खंडपीठ आहे. मद्रासमध्ये चेन्नई या ठिकाणी उच्च न्यायालय आहे आणि कार्यक्षेत्र हे तमिळनाडू आणि पुदुच्चेरी आणि खंडपीठ हे मदुराईला आहे. अलाहाबादला उच्च न्यायालय आहे आणि त्याचं कार्यक्षेत्र हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. लखनौमध्ये खंडपीठ आहे. कर्नाटकमध्ये बंगळूर या ठिकाणी उच्च न्यायालय आहे आणि कार्यक्षेत्र हे कर्नाटकमध्ये आहे. पाटणामध्ये उच्च न्यायालय, बिहारमध्ये कार्यक्षेत्र हे बिहार आहे. उच्च न्यायालय हे पाटण्याला आहे. जम्मू काश्मीर कार्यक्षेत्र आहे. ओरिसा कटकमध्ये आहे. ओरिसाचे कार्यक्षेत्र आहे. गुवाहाटीमध्ये आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि त्रिपुरा हे कार्यक्षेत्र आहे. खंडपीठ कोहिमा, एंजॉल, इम्फाळ, आगरतळा आणि इटानगरमध्ये आहे. संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचं मुख्यालय पॅरिस येथे आहे? आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग, अन्न व शेती संघटना, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, जागतिक आरोग्य संघटना. उत्तर आहे शैक्षणिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक संघटना. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जिनेवा. अन्न व शेती संघटनेचं मुख्यालय रोममध्ये आहे. शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषदेचं मुख्यालय हे पॅरिसमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा मुख्यालय हे व्हिएन्नामध्ये आहे. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचे कारण खालील पर्यायातील कोणते? 1. पृथ्वीचे परिभ्रमण, पृथ्वीची कक्षीय गती, फक्त अ, फक्त ब, दोन्ही अ व ब, दोन्ही अ व ब. पर्याय क्रमांक आहे दोन्हीही. उत्तर आहे दोन्ही अ व ब. तसं आपण पाहतो की पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणाच्या कालावधीला वर्ष असं म्हटलं जातं. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळं आपण वर्षाच्या स्वरूपाचा एक कालगणना करू शकतो. म्हणजे कक्षीय गतीमुळं वर्षाची गणना करता येते. पृथ्वीच्या कक्षीय गतीचा दुसरा परिणाम म्हणजे वर्षभरात वेगवेगळे ऋतू निर्माण होतात. बैसाखी, पंजाब आणि ओणम. उत्तर आहे केरळ. जसं आपण पाहतो की भारतामधले सण आहेत, जसं महाराष्ट्रामध्ये दसरा, दिवाळी आणि होळी, पंजाबमध्ये बैसाखी, आंध्र प्रदेशमध्ये येरुवाक्क पूनम, तमिळनाडूमध्ये पुंगल आणि केरळमध्ये ओणम. भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायातील कोणती? अण्णाईमुंडी हे सर्वात उंच शिखर आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश. जैववैविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग. बहुतांश अग्निजन्य खडकांनी बनलेला भाग. उत्तर आहे बहुतांश अग्निजन्य खडकांनी बनलेला भाग. महाराष्ट्रातले जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? सिंधुदुर्ग व भंडारा,
लोह खनिज. भंडारा व नागपूर मॅग्नीज. सिंधुदुर्ग व चंद्रपूर मॅग्नीज. नागपूर व चंद्रपूर लोह खनिज. उत्तर आहे सिंधुदुर्ग व चंद्रपूरमध्ये मॅग्नीज. जसं आपण पाहतो की नागपूर, भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्गमध्ये मॅग्नीज आढळतं. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्गमध्ये लोह खनिज. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ मध्ये बॉक्साईट आणि चुनखडक. भंडारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये क्रोमाइट. यवतमाळ आणि रत्नागिरीमध्ये डोलामाइट आणि सिंधुदुर्गमध्ये सिलिका. राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? नांदेड, लातूर, परभणी, लातूर, नांदेड, गडचिरोली, नांदेड, बीड, लातूर, यवतमाळ, गडचिरोली, परभणी. उत्तर आहे परभणी, लातूर, नांदेड. आपण पाहतो की मुंबई नाशिक महामार्ग, ज्याला आपण आग्रा महामार्ग, मुंबई नाशिक आग्रा महामार्ग हा ठाणे, भिवंडी, नाशिक, धुळ्यामधून जातो. मुंबई पुणे बेंगळूर हा चेन्नई मार्ग. मुंबई पुणे सातारा कराड कोल्हापूर. नावाशेवा कळंबोली पळसपे महामार्ग. नावाशेवा कळंबोली पळसपे महामार्ग. चा ताण कमी करण्यासाठी म्हणून नावाशेवा बंदर उभारलं होतं. हाजिरा सुरत धुळे नागपूर हा कोलकाता महामार्ग. हाजिरा सुरत धुळे अकोला बडनेरा नागपूर मध्य प्रदेश आणि कलकत्ता. वाराणसी नागपूर हैदराबाद बेंगलोर हा कन्याकुमारी मार्ग नागपूर शहरातून जातो. पुणे सोलापूर हैदराबाद हा विजयवाडा महामार्ग. सोलापूर हैदराबाद आंध्र प्रदेशमधून विजयवाडाला जातो. सोलापूर विजापूर हा निजामाबाद जगदलपूर महामार्ग. गोवा मंगलोर महामार्ग. पुणे मच्छलीपट्टणम सोलापूर हैदराबाद. नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचं वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणते? समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणं जोडणाऱ्या वास्तव रेषा आहेत. समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर जास्त असल्यास जमिनीचा उतार हा मंद असतो. भूरचनेची लांबी व रुंदी दर्शवण्यासाठी प्रामुख्याने समोच्चता दर्शक रेषांचा वापर करतात. समोच्चता दर्शक रेषांच्या दरम्यानचा रंग हा ठिकाणाच्या खोलीनुसार ठरतो. जसं आपण पाहतो की सममूल्य रेषा, नकाशाच्या समान मूल्य असणाऱ्या बिंदूंना जोडणारी ही रेषा म्हणजे सममूल्य रेषा होय. जसं आपण पाहतो की समताप रेषा ही समान तापमान, समभार रेषा ही समान हवेचा दाब, समप्रजन्य रेषा ही समान पर्जन्य, समक्षार रेषा म्हणजे समान क्षारता. जसं आपण पाहतो की समउतार नकाशावरील समान अंतराला समोच्चता रेषा व समउतार दर्शवतात. मंद उतारामध्ये नकाशावरील समोच्चता रेषा दूर अंतरावर असल्यास जमिनीचा उतार मंद स्वरूपाचा असतो. तीव्र उतार हा नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ आल्यास जमिनीचा उतार तीव्र असल्याचे समजते. कोरफड व निंब या वनस्पती खालील पर्यायातील कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात? उष्णप्रदेशीय शुष्क पानझडी वने, उष्णप्रदेशीय काटेरी वने, उष्णप्रदेशीय निमसदाहरित वने, उष्णप्रदेशीय आर्द्र पानझडी वने. उत्तर आहे उष्णप्रदेशीय काटेरी वने. जसं आपण पाहतो की सदाहरित वनामध्ये फणस, जांभूळ, वेत, बांबू हे आढळतात. निमसदाहरी वनामध्ये आंबा, फणस, किंजळ, कदंब, शेवरी, साग, साल किंवा हिरडा, बेहडा. आर्द्र वनांमध्ये साल, साग, चंदन, पळस, कांचन आणि अर्जुन. शुष्क पानझडी वनामध्ये बेल, पळस, तेंदू आणि अंजन. काटेरी वनांमध्ये बोर, बाबूळ, निंब, खैर, हिरडा, निवडुंग. खारफुटीच्या वनांमध्ये कांदळ व तिवर. मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा श्राव व श्रवणाऱ्या ग्रंथी कोणत्या? यकृत व जठर, अवटु व पायनी, यकृती व पायनी, अवटु व जठर. उत्तर आहे अवटु व जठर.
हेपॅटायटिस या रोगासंबंधित असलेलं योग्य विधान खालीलपैकी पर्यायातील कोणतं? जीवाणूच्या समूहामुळे स्वादपिंडाचा होणारा दाह, विषाणूच्या समूहामुळे स्वादपिंडाचा होणारा दाह, जीवाणूच्या समूहामुळे यकृताचा होणारा दाह, विषाणूच्या समूहामुळे यकृताचा होणारा दाह. उत्तर आहे विषाणूच्या समूहामुळे यकृताचा होणारा दाह. जसं कावीळ, गर्द पिवळी लघवी, अत्यंत थकवा, मळमळ, भूक मंदावणे, सफेद राखाडी याला ही पोटॅशियमची किंवा धूम्रपान करणे यामुळं खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? तंबाखू खाणे किंवा धूम्रपान करणे यामुळं खालीलपैकी कोणता परिणाम होतो? निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक ठरतं. फुफ्फुसामध्ये टार जमा झाल्यानं कर्करोग होतो. उत्तर आहे फक्त अ, फक्त ब, दोन्हीही अ व ब, ब अ व ब दोन्हीही नाही. उत्तर आहे अ व ब. तंबाखू खाताना किंवा धूम्रपान करताना निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड असे घातक पदार्थ हे निर्माण होतात. तंबाखूतील निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक असते. फुफ्फुसामध्ये टार जमा झाल्यामुळे कर्करोग होतो. खालील पर्यायातील अयोग्य विधान कोणते? मानवी मादींमध्ये XX गुणसूत्र आढळतात. प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XX गुणसूत्र आढळतात. प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये नरांकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवते. फुलपाखराच्या कीटकांच्या मादीत XY गुणसूत्र आढळतात. उत्तर आहे प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये नरांकडून येणारी गुणसूत्र संततीचे लिंग ठरवते. पक्षी व पतंग, फुलपाखरे, कीटकात स्त्रीकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवते. दुधांमुळे द्रव पदार्थ अधिक काळ टिकवून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी खालील पर्यायातील कशाचा उपयोग करतात? श्राव्यातील ध्वनी, व्हिनेगर, फिल्ट्रेशन, कॅरमलायझेशन. उत्तर आहे श्राव्यातील ध्वनी. दुधांमुळे द्रव पदार्थ अधिक काळ टिकवून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी श्राव्यातील ध्वनी व पाश्चरायझेशन पद्धत वापरतात. खालील कारण व परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण समुद्राच्या पाण्याची घनता कमी असते. परिणाम समुद्रात पोहणे सोपे होते. फक्त अ योग्य, फक्त ब योग्य, दोन्हीही अ व ब योग्य, अ ब दोन्हीही अयोग्य. उत्तर आहे दोन्हीही अ व ब योग्य. शरणवने या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणते? मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया, महाराष्ट्रातील राखीव वनक्षेत्र, शरण आलेल्या नक्षलवाद्यांना इनाम म्हणून दिलेला प्रदेश, प्राचीन काळातील महाराष्ट्रातील अभयारण्य. उत्तर आहे मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया. देवराया म्हणजेच देवासाठी राखून ठेवलेलं जंगल अशी भावना त्या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांची आहे. या भावनेमुळं देवराईमधलं एकही झाड तोडलं जात नाही. त्यामुळं मूळचे देवराईतील झाडं ही आज देखील सुरक्षित आहेत. बनवूया. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.